पहाटेच्या 2 वाजता उठण्याचं कारण पुढे काय ते सांगतेच. त्या अगोदरती आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णाज मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. मार्गशीर्ष महिन्यातला हा 3रा गुरुवार आणि 3ऱ्या गुरुवारची पूजा इकडं पहाटेच्या 3 वाजता संपन्न झालेली आहे. रात्रीच आयुषने आणि आईंनी सगळी पूजेची तयारी करून ठेवली होती. हार, गजरा, वेणी, पानं, फुलं सगळं फळापासून आईंनी सगळं गोळा करून ठेवलं होतं. त्याचबरोबर आयुषने हार वगैरे सगळी पानं वगैरे सगळं गोळा करून ठेवलं होतं. त्यामुळे पहाटेच्या 3 वाजता पूजा करणं मला शक्य झालं. घरातली सगळी लोक सपोर्टिव्ह आहेत म्हणून मग मला घरातलं आणि बाहेरचं बघून कामं होतात शक्य. तर इकडं छान अशी तयार झालेली आहे. प्री वेडिंग शूटिंग होती, त्याचा मेकअप होता, त्यासाठी इतके लवकर उठून तयार वगैरे झाले. घरची पूजा वगैरे आटपली, घरातली कामंही आटपली, देवाचा आशीर्वाद घेतला, आईन दादांचा आशीर्वाद घेतला. आयुष्य पप्पांना विचारलं. आयुषला बाय बाय करून आम्ही लोकेशनला जायला निघालो. गाडीमध्ये काही शूटिंग घ्यायला जमलं नाही. त्यानंतर नाही तर डायरेक्ट आल्यानंतर सेटअप तयार करून घेतला. पूर्ण व्हिडिओ डिटेल्समध्ये शूट केलेला आहे. लवकरच एडिट करून अपलोड करेल. पण त्यानंतर इकडं शूटिंगसाठी आलेलो होतो. हे होतं साताऱ्यातलं विश्वेश्वर संगमबावली मंदिर. हे मंदिर प्री वेडिंग शूटिंगसाठी खूप जास्त फेमस आहे आणि खूप प्राचीन असल्यामुळे इथलं दगडी कामही खूप सुरेख आहे आणि इथं फोटोशूट खूप छान होतं. मी बऱ्याच रील्समध्ये या मंदिराबद्दल पाहिलं होतं, ऐकलं होतं. आज अनुभवत पण होते. हा नवीनच अनुभव माझ्यासाठी होता. हा पहिला ट्रेडिशनल लुक होता तिचा. तर खूप छान दिसत होती नवरी ह्याच्यामध्ये. अजून हिचे 3 लुक बाकी होते. तर ट्रेडिशनल लुक तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये एवढंच होतं. मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.